नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. 14,000 प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीर हेरफार. भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार दुसऱ्यांदा निलंबित. गुन्हा दाखल होणार का? पळसोबडेच्या मंडळ अधिकाऱ्याला बांध टाकण्याचा आदेश दिला कोणी? उभ्या पिकांचे नुकसानीचा गुन्हा होईल काय दाखल? निलंबन होणार की टळणार? कारंजा येथे स्कूल व्हॅन उलटली खड्ड्यात. RTOचे दुर्लक्ष अधोरेखित. सुदैवाने मोठा अपघात टळला. मूर्तिजापूर येथे झाला भीषण अपघात. एक युवक ठार. शकुंतलाचे भंगार सामान उचलणार केव्हा? जनतेचा प्रश्न. फ्युजन 2 ला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम गरबा उत्सवात. आता सविस्तर बातम्या. धुळ्यात निलंबन झाल्यानंतर अकोल्यात आलेले भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार दुसऱ्यांदा निलंबित झाले आहे. त्यांनी अकोल्यातील 14,000 प्रॉपर्टी कार्डमध्ये बेकायदेशीरपणे हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पवारच्या विभागीय चौकशीचे आदेश पुण्यातील जमाबंदी आयुक्तांनी दिले आहे. धुळ्यात नगर भूमापन अधिकारी पदावर असताना पंकज पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार वापरून अनेक भूखंड क्षेत्र वाढवून रगड पैसा कमावल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. चौकशीअंती त्यात तथ्य आढळून आल्याने पवारचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर पंकज पवार अकोला येथे उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर कार्यरत होते. मात्र त्या ठिकाणीही त्यांनी धुळ्याचा फंडा वापरून अमाप पैसा कमविण्यास सुरुवात केली. तेथेही तक्रारी झाल्यानंतर सुमारे 3.5 महिन्यापासून त्यांच्या या कारनाम्याची चौकशी सुरू होती. या चौकशीअंती तब्बल 14,000 प्रॉपर्टी कार्डमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुण्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी पंकज पवारांच्या निलंबनाचे आदेश काढले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धुळ्यातून निलंबन झाल्यानंतर 1 जून 2023 पासून पंकज पवार यांची अकोला येथे उपअधीक्षक भूमी अभिलेख या पदावर नियुक्ती करण्यात आले होते. अकोल्यातील काही प्रॉपर्टी धारकांचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन करताना कॉपी पेस्टमुळे आडनावात चुका झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या. म्हणून वरिष्ठांनी त्या चुका दुरुस्त करण्यासाठी 155 चे अधिकार पवाराला दिले होते. या चौकशीअंती पंकज पवारने अकोला येथे तब्बल 14,000 प्रॉपर्टी कार्डमध्ये बेकायदेशीरपणे फेरफार केल्याची गंभीर बाब समोर आल्याचे समजते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो काय हे पाहण्यासारखे असेल. आमदार खासदारांच्या मूळ गावाच्या मंडळ अधिकाऱ्यांमुळे 3 एकर शेती पाण्याखाली जाते. या शेतकऱ्यांच्या मदतीला स्थानिक भाजपचे नेते धावून जात नाही, पण थेट महसूल मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीला धावतात. अशी गंभीर परिस्थिती अकोल्यात असताना स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला पूर्वचे आमदार आणि खासदार ज्या पळसोबडे या गावातून येतात, त्याच गावचा मंडळ अधिकारी आणि काही शेतकरी यांच्यामुळे म्हैसांग आणि मजलापूर येथील शेतकऱ्यांची 300 एकर जमीन पाण्याखाली जाते. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबवित गैरफायदेशीरपणे हा बांध घातला गेला होता. तो त्याचा फटका 300 एकर पिकात पाणी साचल्याने बसला होता. याची दखल स्थानिक भाजप नेत्यांनी घेतली नाही, पण राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची दखल घेत बांध तोडण्याचा आदेश दिला. अकोला तहसीलदारांच्या उपस्थितीत आज हा बांध फोडण्यात आलाय. या शेतकऱ्यांच्या मदतीला अकोल्यातील स्थानिक भाजप पदाधिकारी धावून जात नाही, पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे धावून जातात. यामुळे 300 एकरातील शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला. मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन यांना बांध टाकण्याचा आदेश दिला कोणी, याची चौकशी होण्याची गरज आहे. इतकेच नाही तर मंडळ अधिकाऱ्यांवर उभ्या शेती पिकांच्या नुकसानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत निलंबन केले जाते की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज काय ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर हा जो धुरा आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मागील 5 वर्षापासून हा टाकलेला आहे. पण यावर्षी काय झालं की पळसो मंडळामध्ये आणि मजलापूर म्हैसांग भागामध्ये 2 वेळा अतिवृष्टी झाली आणि अचानक अतिवृष्टीचं पाणी आल्यामुळे ते थांबलं. एवढंच इतक्या दिवस काय होत होतं की एवढी अतिवृष्टी होत नव्हती म्हणून पाणी निघून जायचं. आता काय झालं की हे जास्त पाणी साचल्यामुळं ह्या शेतकऱ्यांशी आपण संवाद केला आहे. 15 सप्टेंबरला त्यांनी अर्ज दिला होता आपल्याला. 19ला आपण गैरअर्जांचं हिअरिंग पण घेतलं आहे. त्यांनी लिहून पण दिलं की आम्ही पाणी काढायला तयार आहोत. त्यानंतर 26 तारखेला आपण आज हे प्रकरण समझोत्यासाठी दोन्ही पार्ट्यांच्या ठेवलेलंच होतं. ऑलरेडी दोन्ही पार्ट्या ऑफिसला येणारच होत्या. पण आता योगायोगानं आम्हीच इथे आलो तर ते इथंच प्रकरण मिटलेलं आहे की ते या शेतकऱ्यांनी पण सांगितलं आम्ही पाणी काढून घेतो, यांनी पण सांगितले पाणी काढून घेतो आहे. त्याच्यामुळे आता पंचनामा करून ज्या ठिकाणी आता नैसर्गिक स्रोत आहे पाण्याचा त्या ठिकाणी आपण ते खुलं करतो आहे आणि 2 ठिकाणी खुलं पण केलेलं आहे. शेत जर हा प्रॉब्लेम काय ही जमीन जी ही समतल आहे तर ही समतल असल्यामुळे 2 प्रॉब्लेम आहे. एक तर पाणी पण साचतंय आणि दुसरी गोष्ट रस्ता पण नाही. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण की रोडपासून इथपर्यंत दोन्ही बाजूला नाल्या पण आहे आणि रस्ता पण आहे. त्याच्यामुळे काय होतं की इथपर्यंत पाणी कुठंच तुंबलेलं नाही. दोन्ही नाल्यानं पाणी वाहून गेले. आता हा जर रस्ता कंटिन्यू पुढे जर झाला 1 किलोमीटर, दोन्ही बाजूला नाल्या आणि मध्ये पाणी जर टाकलं तर या शेतकरी बंधूंना रस्ता पण होतोय आणि पाणी पण त्या नाल्याने निघून जाईल. आणि जिथं जिथं शक्य नाही तिथं पाईप टाकून नॅचरल जो उतारा आहे तिथं ते पाणी आपल्याला काढावं लागेल. तर हे झाल्यानंतर ऑलरेडी त्यांच्या काही शेतकऱ्यांची मोजणी पण झालेली आहे. जिथं मोजणी राहिलेली आहे हे पाणी एकदा संपल्यानंतर आपण मोजणी करून घेऊया, हद्द फिक्स करून त्या ठिकाणी योजनेमधून हा रस्ता करून घेऊया. आमच्या इथं 4-5 महिन्यापासून पावसाळ्याचं जे पाणी साचलं होतं ते वारंवार कंप्लेंट करूनही तहसीलदार साहेबांकडे त्यांची काही पूर्णता त्यांनी योग्य लावली नव्हती. निवारा काही केला नाही त्या पाण्याचा. मग आम्ही न्यूजवाले आमच्याकडे आले, आम्ही त्यांच्या शेतात आले, त्यांची पाहणी केली 2-3 दिवसाच्या आधी. 2-3 दिवस त्यांनी न्यूजला टाकून यंत्रणा एवढी फास्ट चालू झाली की 2 दिवसातच आमच्या कामाला सुरुवात झाली. आज सकाळी तहसीलदार साहेब येऊन स्वतः कर्मचारी सर्व येऊन सकाळी पाणी काढून गेलं. शेतातून एकीकडून JCBनं खोदलं, दुसरीकडे नाल्यातून त्यांनी कुजडी कोपडीनं खदून पाण्याचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि निगेर अशा आणि आमच्या खरीपाची पिकं तर गेलेल्या सरकारने आम्हाला शासनाने काहीतरी आम्हाला मदत करावी आता आणि आमच्या रब्बीचा हंगाम तरी निदान उभा करता येईल असं काहीतरी करा, एवढीच माझी. लहान मुलांना शाळेत घेऊन जाणारी स्कूल व्हॅन एका खड्ड्यात उलटली. आज सकाळी कारंजा शहरात ही घटना घडली. सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या व्हॅनमध्ये लहान मुले जनावरांसारखे कोंबून नेत असल्याने घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी सकाळी सहारा कॉलनी आणि भारतनगर येथून RJ कॉन्व्हेंटच्या मुलांना व्हॅनमध्ये भरून चालक जात होता. दरम्यान व्हॅन मानोरा रोडवरील पाटील दूध संकलन केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली आणि ती उलटली. सुदैवाने कोणत्याही मुलाला दुखापत झाली नाही. पण ज्या ठिकाणी गाडी उलटली त्या ठिकाणी बाभडीचे काटे आणि चिखल होता. अपघात होताच उपस्थित लोकांनी धाव घेत सर्व लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र दररोज व्हॅन चालक लहान मुलांना जनावरांसारखे कोंबून शाळेत नेत आहे. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी पालकांनी वाहन चालकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच पुन्हा असे अपघात घडू नये यासाठी अशा प्रकारे वाहनांमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त मुले नेणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे. ब्रिटिशकालीन वारसा असलेली आणि आज आपल्या अस्तित्वात शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली शकुंतला रेल्वे आता नागरिकांसाठी धोक्याचे कारण ठरत असल्याने या घटनेतून समोर आले आहे. जितापूर मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या बंद पडलेल्या रेल्वे फाटकाच्या खांबावर भरधाव दुचाकी आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यात पंचशील नगर येथे राहणारा सूरज देविदास खंडारे या 19 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संदेश वामनराव चौरबगार यांच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वात सुरू आहे. सध्या API अनिल पवार आणि हेड कॉन्स्टेबल मंगेश घाटे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. अशा दुर्लक्षित आणि बंद पडलेल्या रेल्वे खांबावर तातडीने उपाययोजना करून तेथून हटवावे, जेणेकरून भविष्यात असे अपघात होणार नाहीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पिनॅकल डान्स अकॅडमी आणि ग्रीनफील्ड 360 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
फ्युजन गरबा 2.0 या भव्य दांडिया महोत्सवाला अकोलेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवणारा हा 9 दिवसांचा महोत्सव दररोज नवनवीन थीम, लाईट्स आणि म्युझिकच्या माध्यमातून उत्साहाचे वातावरण निर्माण करत आहे. पिनॅकल डान्स अकॅडमी आणि ग्रीनफील्ड 360 टर्फ्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फ्युजन गरबा 2.0 या भव्य दांडिया महोत्सवाला अकोलेकरांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात देशमुख महिला मंडळ आणि RRC नेटवर्कच्या सिटी मैत्रीण ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आकर्षण सूत्रसंचालन RJ अजिंक्य देशमुख यांनी केले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला RRCच्या संचालिका सौ कल्पना देशमुख, सौ मंजुताई देशमुख, सौ स्वप्नाली देशमुख, सौ ऋतुजा देशमुख, मारवाडी मंडळाच्या पदाधिकारी अनिता उपाध्याय, अंजली उपाध्याय, संजना चव्हाण, गंगा पाटील, विद्या देशमुख आदींची उपस्थिती होती. सौ कल्पना देशमुख, सौ ऋतुजा देशमुख आणि आशिष पवित्रकार इतर मान्यवरांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन करण्यात आले. ग्रीनफील्ड 360 टर्फ्सचे संचालक पंकज देशमुख व चिन्मय देशमुख यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे. पिनॅकल डान्स अकॅडमीचे संचालक गोविंद प्रामाणिक हे कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अनेक मान्यवर आणि प्रायोजकांनी सहकार्य केले आहे. यामध्ये मानस अँड ऑल्सो ग्रेट सरचे सुशील अग्रवाल, अंकुश देशमुख, SR स्पोर्ट न्यूट्रिशन संचालक रोहित अडगावकर व रोशन अडगावकर, क्रिस्टल कॅनोपी रूफटॉप्स रेस्टॉरंटचे संचालक गिरीधरजी कापडे, A&ब्युटी अकॅडमी सलूनचे संचालक शरद भुयार सर आणि नुपूर मेकओव्हरच्या संचालिका तथा सुप्रसिद्ध ब्युटिशियन नुपूर मॅडम यांचा समावेश आहे. स्वात्विक भामोदकर आणि त्यांच्या S&, प्रोडक्शन टीमने आयोजक म्हणून सहकार्य केले आहे. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे तनिष्क ज्वेलर्स अकोला यांच्याकडून 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत अर्थात फायनलला विजयी होणाऱ्या व्यक्तीला एक सोन्याचा शिक्का भेट म्हणून दिला जाणार आहे. तसेच रोजच्या विजेत्यांना मोबाईल विला ग्लॅमर सेंटरकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. आयोजकांनी सर्व अकोलेकरांना ग्रीनफील्ड 360 टर्फ, कपिलनगर जवळच्या नोएल स्कूल जवळ जिजाऊनगर येथे ग्रीनफील्ड 360चे हे टर्फ मैदान आहे. या ठिकाणी भव्य गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. गरबा महोत्सवात सहभागी होऊन या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. आम्ही इथे फ्युजन गरबा नाईटला आलेलो आहे आणि इथे खूप छान आयोजन बघितलं. आरतीला आम्हाला बोलवलं त्याबद्दल खूप खूप सगळ्यांचा धन्यवाद. नमस्कार दर्शकों, इस वक्त हम मौजूद है फ्यूजन गरबा नाइट्स 2.0 पर और यहाँ पर खास आज के दिन जो सिटी मैत्रीण है उनकी जो सदस्य हैं उन सबको निःशुल्क यहाँ पे प्रवेश है. अगर आप है तो आप तो यहाँ पे आने वाले हैं और अगर अब तक आप सिटी मैत्रीण की सदस्य नहीं बनी तो ये मौका तो आपने खो दिया है, लेकिन आगे कई मौके आने वाले हैं तो आज ही आप रजिस्ट्रेशन जरूर कर लें. अभी इस वक्त एक मैत्रीण हमारे साथ मौजूद है. नमस्ते मैडम, कैसा लग रहा है आपको? बहुत ही अच्छा, यहाँ का वातावरण बहुत ही सुंदर है. देवी की कृपा है कि यहाँ पर लग रहा है कि कुछ बरस रहा है. बस मेरा यही कहना है, आइए मस्त एंजॉय करिए, गरबा खेलिए और साथ में बहुत सारी भीड़ जमा करिए. एंजॉय 9 दिन पूरा. सभी मातृशक्ति से निवेदन है कि ये जिजाऊ नगर में जो अपना गरबा का आयोजन किया है तो सभी ने इसका लाभ लेवे. सबसे नम्र विनंती. बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके. ये रौनक मतलब सब देशमुख परिवार के साथ पहली बार खेल रही हूँ मैं तो. चलिए, पहली बार खेल रहे हैं आप? बहुत अच्छा, मौसम भी बहुत अच्छा है और यहाँ पे जो ऑर्गेनाइज किया है वो भी बहुत है. जिसको गरबा नहीं आई वो भी झूम ले. क्या बात है, जिसको गरबा नहीं आता वो भी झूम ले, यानी मेरे चांसेस है. यहाँ के वाइब्स बहुत अच्छा लग रहे हैं. माता रानी की कृपा है और बहुत रौनक लगी हुई है. जी जी. अब मुझे बताइए, सिटी मैत्रीण में यहाँ पे निःशुल्क प्रवेश है, कैसा मजा ले रहे हैं आप उसका? बहुत ही अच्छा लग रहा है और बहुत ही अच्छे पॉजिटिव वाइब्स है और हमेशा की तरह देशमुख परिवार बहुत ही अच्छे से ऑर्गनाइज करता है, इसलिए हम बहुत एन्जॉय करते हैं. देशमुख परिवारासोबत मी दरवर्षीच गरब्याचं खूप एन्जॉय करत असते. हैप्पी नवरात्रि एवरीवन. और जल्दी आओ, किस चीज़ का वेट कर रहे हो? गरबा खेलो, बारिश में भीगो, बहुत मजा आने वाला है. मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है. अरे वाह, यहाँ पे आके बहुत अच्छा लग रहा है. जब बच्चों को अच्छा लग रहा है, बड़ों को अच्छा लग रहा है, तो फिर आप क्या कर रहे हो? जो नहीं आ रहा है वो मिस कर रहा है, इसको बस यही समझेंगे. हाँ, अभी आगे आप मिस मत कीजिए, जल्दी आ जाइए. जल्दी आइए. आयोजन बहुत अच्छा है और सभी ने आनंद लेना है इसी का, बस यही कहना चाहिए. बहुत बढ़िया लग रहा है और यहाँ का जो वातावरण है बहुत अच्छा है और इवेंट बहुत सही है. जी हाँ, इवेंट बहुत सही है. बस बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है. चलिए आइए और भी लोगों से हम बात करते हैं.
नई जनरेशन भी इस वक्त हमारे साथ मौजूद है, कैसा लग रहा है आपको यहाँ पे आके? यहाँ पर आके बहुत अच्छा लग रहा है हमको। आप पहली बार आए यहाँ पे? हाँ, फर्स्ट टाइम। फर्स्ट टाइम। अभी लगता है कि बार बार आना चाहिए? हाँ, कल तो पक्का आएंगे हम फिर से। बिल्कुल कल भी आएंगे, आज फर्स्ट टाइम है बट कल भी आना चाहेंगे। अपनी सहेलियों को भी लाएंगे? बिल्कुल बिल्कुल, मैं रोज आती हूँ। आप रोज आते हो? क्या फीलिंग लगती है यहाँ पे? बाकी जगह भी गरबे चल रहे हैं लेकिन यहाँ पे क्या खास बात लगती है आपको? मेरे को नाचता नहीं आता पर मेरे को सब नाचते तो बहुत खुशी होती है। क्या बात है, देखो डांस नहीं आता, गरबा नहीं आता, लेकिन यहाँ आकर झूमना अच्छा लगता है क्योंकि यहाँ के वाइब्स ही ऐसे सभी ने कहा है। हाँ, बहुत अच्छा लग रहा है। अभी खास करके सिटी मैत्रीन जो है उनको निःशुल्क भी प्रवेश है। आप सिटी मैत्रीन बने हो? हाँ, यस। क्या बात है, कैसा लगता है सिटी मैत्रीन बन के? फीलिंग्स कैसी रहती है? बहुत अच्छा लगता है। बहुत फ्री लगता है, अच्छा लग रहा है। हम फर्स्ट टाइम आए यहाँ पर। मजा आता है, शुरू हो रहा है, लग रहा है यहाँ पर। मैं तो यहाँ के स्टूडेंट हूँ, मैं बहुत ज्यादा एंजॉय करती हूँ यहाँ पे। मेरे को तो बहुत मजा आता है। मैं सबको सजेस्ट करूँगी आप फ्यूजन गरबा 2.0 पे प्लीज आइए, प्लीज आइए। ऑर्गेनाइजर हमारे साथ में है, उनका क्या कहना, आइए उनसे जानते हैं। यहाँ पे सभी को देख के बहुत मजा आ रहा है और जो हमारा थीम और कॉन्सेप्ट था कि हमको जेंजी बच्चों को, मॉडर्नाइज बच्चों को एक ट्रेडिशनल वैरायटी देना है, वो यहाँ पे आपको देखने मिल रही है। जो आजकल चल रहा है कि बच्चे मॉडर्न हो गए, बट हम यहाँ पे बता रहे हैं और एक मैसेज दे रहे हैं कि मॉडर्न के साथ साथ बच्चे ट्रेडिशनल भी हो रहे हैं। जी थैंक यू। लग रहा है यहाँ पर आ गया, मजा आ रहा, जोर से बोलो। बहुत मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है, आपको भी आएगा, यहाँ पे आइए। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यरत असलेला पुरवठा विभागाचा रेशन कार्ड विभाग आज अचानक बंद असल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला। कुठलीही पूर्वसूचना न देता हा विभाग बंद होता। रविवारच्या एमपीएससी परीक्षेतील येथील कर्मचाऱ्यांची ड्युटी लागल्याने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। नागरिकांच्या सोयीसाठी सुरू असलेले हे कार्यालय आज अचानक बंद झाल्याने रेशन कार्डच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावलीच परत जावे लागले। अनेक नागरिकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला। जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात नागरिक नवीन रेशन कार्ड काढणे किंवा त्यात बदल करण्यासारख्या कामांसाठी रोज येतात, मात्र आज अचानक कार्यालय बंद असल्याचे पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। एमपीएससी परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या लागल्या असल्या तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। अकोला शहरातील सर्वोपचार रुग्णालयाबाहेर दररोज होणारी वाहतूक कोंडी आता गंभीर स्वरूप धारण करत आहे। रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगेत उभे राहण्याऐवजी ऑटो चालक जिथे तिथे वाहन लावतात। यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेताना अडथळे निर्माण होतात। आपत्कालीन सेवा उशिराने पोहोचण्याचा धोका वाढला आहे। अपघात होण्याची शक्यता वाढली असून रुग्णालयाच्या परिसरात नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे। या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जात आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी चांभार मार्डी नदीच्या काठावर ग्राम महागाव मार्डी येथे श्री भवानी देवीचे 400 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान आहे। मातेला मानणाऱ्या सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली भवानी देवी भक्तांच्या श्रद्धेला पावणारी असल्याची आख्यायिका आहे। नदीच्या काठावर नागदेवतेचे मंदिर, पुरातन वटवृक्ष तसेच निसर्गरम्य परिसर आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी चांभार मार्गी नदीच्या काठावर ग्राम महागाव येथे श्री भवानी देवीचे 400 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान आहे।
या देवस्थानाच्या हॉलसमोर देवीच्या 2 मूर्ती पाळण्यात आरूढ दिसतात. या 2 बहिणी असल्याचे जुन्या भाविकांकडून सांगितले जाते. देवस्थानचे विश्वस्त संचालक बाळासाहेब पाटील लोडम यांच्या परिवाराची 6व्या पिढीपूर्वी विठोबा पाटील नावाचे सदगृहस्थ धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना स्वयंभू मातेच्या 2 मूर्ती आढळल्या. ग्रामस्थांच्या साक्षीने विधी व पूजा अर्चा करून त्यांना पाळण्यात घालण्यात आले. देवींना संरक्षण मिळावे म्हणून छोट्याशा मंदिराचे बांधकाम करण्यात आले. कालांतराने श्री भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार देवस्थानचे विश्वस्त संचालक बाळासाहेब लोडम, हरिभाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अड्डुळा बाजार येथील संत योगी महाराज यांच्या पदस्पर्शाने झाला. वर्षाकाठी देवीचे 2 उत्सव असून नवरात्र उत्सव व चैत्र पौर्णिमेला भवानी मातेची यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येतात. सातपुड्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य बहुलग्राम महागाव आदिवासी क्षेत्रात येणारे तेथे असणारे देवी भवानीचे महागाव मार्डी येथील संस्थान अतिशय पुरातन 400 ते 450 वर्ष जुने, अनेकांचे कुलदैवत. ती देवी पाळण्यातली देवी म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. लोक त्यांचे ज्यांना मूल असते त्या मुलाला पाळण्यात घालायचा कार्यक्रम इथेच होतो, कारण की ती पाळण्यातली देवी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे वर्षातून 2 उत्सव होतात, एक नवरात्रोत्सव आणि एक चैत्र पौर्णिमेचा उत्सव. चैत्र पौर्णिमा उत्सवाला तिची यात्रा भरते, त्यावेळी तिची शिगडी निघते. शिगडीच्या दर्शनासाठी लांबून लांबून लोक येतात. तसेच हे सर्व भक्तांचे श्रद्धास्थान आहे. पूर्ण परिसरातून विदर्भातून लोक तिच्या दर्शनाला येतात. नवरात्रात विशेष करून 9 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. नवमीला नैवेद्य, कन्याकुमार पूजन आणि देवीचा महाप्रसाद होतो. तसेच ही जी देवी आहे ही आमच्या कुळात म्हणजे आमच्या आधी जे 6वी पिढी आता आमची तिच्या सेवेत आहे. आमच्या आधी आमच्या पिढीतले जे होते विठोबा लोडम यांच्यासोबत ते आलेले आहे. त्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत येतो, तू जिथे मागे वळून बघशील तिथे आम्ही थांबू, त्यानुसार ते इथे थांबल्या. तेव्हापासून त्यांची अविरत इथे सेवा चालू आहे. त्यांची पाळण्यात स्थापना करण्यात आली म्हणून ती पाळण्यातली देवी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. ते रोपं लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज भुसकट वडाळी देशमुख या भवानी माता संस्थान महागाव मारडी या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा म्हणजे तसा सप्ताह तर पूर्वीचाच आहे. 25 वर्षापासून हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भोसले यांनी हे सुरुवात केलेली आहे. अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची. आणि ती परंपरा हरिभक्तपरायण या संस्थांचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब लोळम हे चालवत आहेत. आणि ही सेवा गेल्या 10 वर्षापासून माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. माझं नाव दत्तात्रय मनोहर मोहरी, राहणार पणच. मी इथे मंदिरामध्ये सेवा द्यायला येतो आहे. होम, हवन, पूजापाठ वगैरे. मी ज्यावेळेसपर्यंत आलो त्यावेळेसपासून मंदिराची खूप उन्नती झाली आहे. सगळ्यात पहिले मंदिर छोटं होतं आणि अंगावर म्हणजे दर्शन घ्यायच्याच अंगावर पाणी वगैरे गळत होतं. पण आता मंदिराची एवढी उत्पत्ती हे झालेली आहे की खूप बिलकुल. आणि सगळे लोकांच्या सहकार्यामुळे आणि देवीचा आशीर्वाद याच्यामुळे. मी राहणार मार्डी, राजेंद्र अंबीर मोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बोलतो. आणि आमच्या आदिवासी भागामध्ये मार्डी, रुईखेळ आणि महागाव शिवारामध्ये भवानी मातेचा साक्षात काम आहे. आणि इथं आदिवासी भाग आणि फार दुरून लांब लांब दर्शनाला येतात. माझं तर एकच मत आहे, भवानी मातेचा जर आशीर्वाद असलं तर सर्वच काही चांगलं होणार. आणि मागच्या वेळेस भवानी मातेचा जर आशीर्वाद होतं म्हणून मी निवडून आली. आणि याही वेळेस मला आशा आहे माता भवानीची, याही वेळेस तिचा आशीर्वाद असला की सर्वच बरोबर होणार. आणि याही वेळेस तिच्या आशीर्वादामुळे मी निवडून जर आली तर खरोखर मी रोड बनवून देणार, माझं हे मत आहे. भगवान श्री परशुराम चौकात खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाने गरबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. 4थ्या दिवशी माता कुष्मांडा यांना प्रसन्न करण्यासाठी परिसरातील मुलींनी अतिशय छान गरबा केला. ममता वर्मा प्रथम, नुपूर पवार द्वितीय, आरती नावकार तृतीय, सोनाक्षी गवडी चौथा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत सहभागी लहान मुलींमध्ये पहिले बक्षीस अनया प्रजापत, दुसरे गरिमा तिवारी, तिसरे तनिष्का वर्मा आणि तन्वी मुकेश शर्मा हिला पुरस्कार देण्यात आला. प्रोत्साहन पुरस्कार मानवी प्रजापत, तर महिलांमध्ये सौ किरण वर्मा, सौ वैष्णवी शर्मा, सौ अर्चना वर्मा यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल्स आणि पुरस्कार देण्यात आले.
मान्यवर अतिथी मध्ये माजी सहाय्यक संचालक नगररचना श्री प्रमोदजी दांदडे, सर्व सेवाधिकारी शिव विवाह समिती अकोला श्री संदीपजी जोशी, अशोकजी बजाज, मनोजजी शाहू, प्रभाग प्रमुख भाजपा, सामानाचे सहसंपादक तुषारजी शर्मा, गिरीशजी गोखले हे मान्यवर उपस्थित होते। शिस्तबद्ध गरब्याच्या यशस्वी योजनाबद्दल मंडळाचे कौतुक अकोला शहरात होत आहे। सुरुवातीपासूनच हा गरबा फक्त महिलांसाठीच असल्याने पुरुष आपली पत्नी किंवा बहीण यांना बिनधास्त गरबाकरिता आणून सोडतात। मंडळाच्या अध्यक्षा सौ रविता शर्मा, सचिव श्रीमती सारिका जोशी, अर्चना शर्मा, उपाध्यक्ष सौ निधी शर्मा, सहउपाध्यक्ष सौ दीपा शिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष सौ किरण शर्मा, सौ आशा बगरेट, सौ शीतल तिवारी, सौ सुनीता तिवारी, सौ रीना पवार, सौ गायत्री शर्मा, सौ चंदा तिवारी, सौ कल्पना शर्मा, सौ उषा मिश्रा, सौ लता जांगीड, सौ शीतल शर्मा, सौ माधुरी शर्मा, सौ भावना शर्मा, सौ शोभा तिवारी, ॲडव्होकेट सौ ममता तिवारी, सौ चंदा तिवारी, सौ शशि तिवारी, सौ मीना जांगीड, सौ पूजा शर्मा, सौ पूजा शर्मा, सौ प्रीति शर्मा, सौ शीतल डोलिया, सौ प्रीशा शर्मा, सौ आशा साहू, सौ सुचिता सेठ, सौ राजश्री पंडित, सौ ममता तिवारी, सौ पूजा पवार, सौ रोशनी मकवाना, सौ सरला शर्मा, सौ रचना ठाकरे, सौ रश्मी खंडेलवाल, सौ मंजू जोशी व सौ प्रियंका साहू यांचा सहभाग आहे। महिलांच्या फॅशन विश्वात अकोल्यात एक नवे दालन खुले झाले आहे। पारंपरिक साड्यांपासून ते वेस्टर्न आउटफिट पर्यंत आकर्षक संग्रह सादर करणाऱ्या नारायणी क्रिएशन या शोरूमचा भव्य शुभारंभ बुधवारी रणपिसे नगर चौक जवाहर नगर येथे झाला आहे। पाहूया एक विशेष वृत्तांत। तुमच्या प्रत्येक रूपाला एक नवा साज या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या नारायणी क्रिएशन या कैलासवासी रामदास काटकर यांच्या प्रतिष्ठानाचा हा नवीन उपक्रम असून यांचे उद्घाटन श्रीमती आशाताई रामदास काटकर यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी अनेक मान्यवर, हितचिंतक तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या। तुमच्या प्रत्येक रूपाला एक नवा साज या ब्रीदवाक्याने सुरू झालेल्या नारायणी क्रिएशन या शोरूममध्ये महिलांसाठी साऊथ इंडियन साड्या, मराठमोळी पैठणी, पंजाबी ड्रेस, कॉट सेट्स, स्टाइलिश कुर्ती, वेस्टर्न आउटफिट्स तसेच ब्रायडल कलेक्शन उपलब्ध आहे। उद्घाटनाप्रसंगी सौ मनीषा आनंद काटकर, सौ गौरी अमोल काटकर आणि सौ वृंदा विशाल काटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। ग्राहकांसाठी विशेष ऑफर म्हणून शोरूमतर्फे 10+5% सूट जाहीर करण्यात आली आहे। ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे। फॅशनप्रेमी महिलांसाठी नारायणी क्रिएशन हे एक आकर्षक दालन ठरणार आहे। सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत डीलरशिपचे व्यास सुझुकी शोरूमचे आज रामदासपेठ बिर्ला रोड येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले। सुझुकी शोरूमचा हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत डीलरशिपचे व्यास सुझुकी शोरूमच्या या उद्घाटन समारंभाला सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रादेशिक विक्री व्यवस्थापक राहुल अरोरा आणि प्रादेशिक सेवा व्यवस्थापक नवकांत मांडवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलित करून शोरूमचे उद्घाटन करण्यात आले। रेल्वे स्टेशनकडून जठारपेठकडे जाणाऱ्या बिर्ला रोडवर रामदासपेठ येथे हे शोरूम सुरू झाले आहे। व्यास सुझुकीचे संचालक चेतन व्यास यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। पाहुण्यांचे स्वागत चेतन व्यास यांनी केले। अकोल्यातील ग्राहकांना आता सुझुकीच्या एक्सेस, एव्हिनेस, बर्गमॅन, जिक्सर आणि इतर लोकप्रिय मॉडेल्सची संपूर्ण श्रेणी एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे। शोरूमच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम विक्री आणि विक्रीनंतरची सेवा देण्याचा मानस चेतन व्यास यांनी व्यक्त केला। यावेळी व्यास परिवाराचे सर्व सदस्य तसेच विष्णू सेठ व्यास, रोहित व्यास, गणेश चेतन व्यास यांची विशेष उपस्थिती होती। सुझुकीचे विविध स्कूटर्स आणि बाईक्सचे मॉडेल्स शोरूममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, ज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले। उद्घाटन समारंभाला शहरातील दुचाकी प्रेमी, व्यावसायिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट
हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। अहले सुन्नत जमात आणि कच्ची मेमम जमात अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज जुम्म्याच्या नमाजेनंतर मोहम्मद अली चौक येथे इजहार ए मोहब्बत आय लव्ह मोहम्मद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते, ज्यांनी प्रेम, बंधुत्व आणि शांततेचा संदेश एकमुखाने दिला। इजहार ए मोहम्मद आय लव्ह मोहम्मद या विशेष कार्यक्रमाचे सरपरस्त सय्यद जाकी मियां नक्षबंदी होते। या प्रसंगी कच्ची मशीदचे इमाम मुफ्ती सादिक साहेब, मौलाना शहनवाज, हाफिज मकसूद, मौलाना आसिफ रजा, अहले सुन्नत जमातचे अध्यक्ष हाजी मुदान खान, कच्ची मशीद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया, माजी नगरसेवक नकीर खान तसेच शहरातील अनेक धार्मिक विद्वान आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मौलाना अय्यूब आणि अन्य वक्त्यांनी आपल्या भाषणातून पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद साहेब हे संपूर्ण मानवजातीसाठी रहमत अर्थात आशीर्वाद म्हणून कसे आले यावर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितले की पैगंबरांनी मानवजातीला प्रेम, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला। भुकेल्याला अन्न द्या, आजारीची सेवा करा, अनाथ व गरिबांचा आधार बना आणि कोणासोबतही भेदभाव करू नका ही त्यांची प्रमुख शिकवण होती। तसेच सर्वात मोठा माणूस तो आहे जो दुसऱ्यांसाठी भलाई करतो हा संदेशही त्यांनी दिला। कार्यक्रम पूर्णपणे शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। उपस्थितांनी आपल्या हातात आय लव्ह मोहम्मद असे लिहिलेले बॅनर घेऊन इस्लामचा प्रेम व मानवतेचा संदेश दृढ केला। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व धार्मिक विद्वानांचे आणि नागरिकांचे आभार मानले। देशात शांतता व सलोखा राहावा आणि सर्व धर्मांचा सन्मान व्हावा या प्रार्थनेसह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। RRC न्यूजसाठी कॅमेरामॅन शेख युसुफ, अकोला, महाराष्ट्र यांचा विशेष रिपोर्ट। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत करते थे, करते हैं और करते थे। आई लव मोहम्मद, आई लव मोहम्मद, आई लव मोहम्मद। अल्लाह ताला हम नारे रिसालत, नारे रिसालत, नारे रिसालत। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद वल जूद वल करम मम्मा इलम वलिकम सलातम व सलामुन अलैका या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। या अल्लाह, या रहमान, या रहीम, रब्बे काबा, रब्बे रहीम, तेरे रहम से, तेरे करम से, तेरे फल से या अल्लाह तेरे जितने ईमान वाले बंदे यहाँ पर मौजूद है मौला तबारक व तआला इसके रसूल, इसके हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाजिर है। मौला तबारक व तआला इनकी हाजिरी को दर्जे कबूल अता फरमा। रब्बे काबा, रब्बे रहीम, रब्बे जुल जलाल वल इकराम इस मुल्क हिंदुस्तान में अमन, शांति, भाईचारा अता फरमा। इलाहुल आलमीन परवरदिगार हम सबको रसूल आजम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सच्ची पक्की इत्तिबा गुलामी की तौफीक व रफीक अता फरमा। सल्लल्लाहु तआला अला आलिहि व अस्हाबिहि अहले बैतिहि अजमईन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिही अज़मतिल मुस्तफ़ा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद वल जूद वल करम मम्मा इलम वलिकम सलातम व सलामुन अलैका या हबीबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुबहान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इज़हार मोहम्मद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से इसलिए कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत ईमान की दलील है और इस मुल्क के अंदर हर समाज को अपने धार्मिकता के हिसाब से जीने का, अपने धर्म का प्रचार प्रसार करने का अधिकार है। अकोला में मरकजी अहले सुन्नत जमात और कच्ची मेमन जमात की ओर से इज़हार मोहब्बत
ये कार्यक्रम मोहम्मद अली चौक में रखा गया था। उसका मुख्य कारण था आई लव मोहम्मद। हम जिंदा है तो भी आई लव मोहम्मद, हम मरे तो भी आई लव मोहम्मद। हमारे खून का एक एक कतरा कहेगा आई लव मोहम्मद। और हमारे उद्देश्य जो है, जो भाईचारा का हमको सबक दिया गया है, वही भाईचारे का संदेश हम सब जगह पहुंचाते हैं, आई लव मोहम्मद। अस्सलाम वालेकुम। मैं सबसे पहले तो जावेद भाई का शुक्रिया अदा करूंगा कि उन्होंने ये प्रोग्राम को अरेंज किया है और ये प्रोग्राम होना चाहिए था। बहुत अच्छी बात है और बहुत शांति से और बहुत अमन के साथ में ये प्रोग्राम हुआ है। उसका पूरा श्रेय जावेद भाई को जाता है। मैं जावेद भाई का और तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आई लव मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अस्सलाम वालेकुम। रामाच्या नावाने मते मागणाऱ्या भाजपला आज काँग्रेसने अमरावतीत आरसा दाखवला। निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे भाजपने संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली। या सरकारने देवाच्या नावावर आणि रामाच्या नावावर मते मागितली, मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे अशा शब्दात काँग्रेसने सरकारला हल्ला चढवत आज अमरावतीत भव्य मोर्चा काढला। आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पंचवटी चौक ते अमरावती तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारला जाब विचारला। सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। यावेळी तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या मोर्चात अमरावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित गावंडे, डॉक्टर राजीव ठाकूर, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, संचालक किशोर चांगोले, प्रकाशराव काळबांडे, प्रमोद इंगोले, सतीश गोटे, श्रीकांत बोंडे, संजय नागोने, श्याम देशमुख, वीरेंद्र जाधव, मनोज आंबाडकर, गजानन राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्या सरकारने रामाच्या नावावर मत मागितले म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांनी आज राम, शंकरजी, हनुमानजी सुद्धा कर्जमाफी मागण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचा ऐकत असेल म्हणून आम्ही देवी देवतांचा रूप घेऊन आज सरकारकडे मागणी करणार आहोत की तुम्ही ज्या देवाच्या नावावर मत मागितली त्या देवी देवतांच्या साक्षीने आज कर्जमाफी जाहीर करा। अतिवृष्टी धारकांना योग्य ती मदत करा। आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये यशोमतीताई एकीकडे पक्षाची बिहारमध्ये धुरा सांभाळत असताना त्यांच्या आदेशानुसार अमरावती तालुक्यातील त्यांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांसाठी झुंज देत आहे। म्हणून शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी या सरकारने निवडणुकीमध्ये 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन या सरकारने पाळावं। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। 14,000 प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीर हेरफार, भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज पवार दुसऱ्यांदा निलंबित, गुन्हा दाखल होणार का? पळसोबडेच्या मंडळ अधिकाऱ्याला बांध टाकण्याचा आदेश दिला कोणी? उभ्या पिकांचे नुकसानीचा गुन्हा होईल काय दाखल? निलंबन होणार की टळणार? कारंजा येथे स्कूल व्हॅन उलटली खड्ड्यात, आरटीओचे दुर्लक्ष अधोरेखित, सुदैवाने मोठा अपघात टळला। मूर्तिजापूर येथे झाला भीषण अपघात, एक युवक ठार। शकुंतलाचे भंगार सामान उचलणार केव्हा? जनतेचा प्रश्न। फ्युजन 2ला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम गरबा उत्सवात। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे
हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.